रामांचे नाव घेते, केदारनाथ दर्शन लवकर व्हावे, केदारनाथ दर्शन लवकर, केदारनाथांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस। सकाळच्या वेळी नमस्कार करते देवाला, सायंकाळच्या वेळी नमस्कार। कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते आपल्या मराठी ब्लॉग मध्ये। तर चला, आता मी माझ्या म्हणायला विसरलीये, म्हणजे आता माझ्या बोलत नाही, आपल्याच म्हणत असते। तर चला, आज आहे ना मी काहीतरी वेगळा टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। मी ना काहीतरी चॅलेंज एक्सेप्ट केलेला आहे। काय चॅलेंज आहे बरं ते? मी याआधी SP चॅलेंज म्हणून एक्सेप्ट केलं होतं। मी अशी चॅलेंज आहे ना एक्सेप्ट करत असते। मला ना चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतात आणि ते कम्प्लीट करायला तर भयंकर आवडतात। तर आज मी एक नवीन चॅलेंज म्हणजे एक्सेप्ट केलेला आहे। ते म्हणजे कुठून केले, कसं केलंय, तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला ते समजेलच। तर ते चॅलेंज असं आहे की टिपिकल फार्मर म्हणून आपल्या युट्यूब वरती मोठे युट्यूबर आहेत, म्हणजे जोडी येते, शेतकरी जोडी येते, टिपिकल फार्मर म्हणून त्यांचं चॅनल आहे। त्यांनी खूप कमी वेळामध्ये छान अशी, म्हणजे त्यांचं चॅनल खूप कमी वेळामध्ये त्यांनी ग्रो केलेलं आहे। आणि हार्डली 8 दिवस झाले मी त्यांच्या चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, कारण की 8 दिवस झाले तेव्हाच माझ्या समोर त्यांचा व्हिडिओ आलेला होता। सो मी तो त्यांचा व्हिडिओ बघून मला फार आवडलं, त्यांची जर्नी वगैरे, आणि मग मी त्यांचा जे काही चॅनल आहे ते सबस्क्राईब केलेलं आहे। तर मग चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर मला त्यांचा एक शॉर्ट्स मिळाला आहे। त्या शॉर्ट्स मध्ये त्यांनी एक चॅलेंज आपल्या सर्व युट्यूबरला घ्यायला सांगितलेलं आहे। तर ते चॅलेंज असं आहे की त्यांनी आपल्याला केदारनाथ बाबा उखाणा असं चॅलेंज घ्यायला सांगितलं, म्हणजे केदारनाथ बाबा उखाणा घ्यायला सांगितलेलं आहे। मराठीमध्ये घेऊ शकता आपण। सो ते चॅलेंज मी राधिकाताई एक्सेप्ट केलंय बरं का। तर प्लीज 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 राधिकाताई मला पण सपोर्ट करा, खूप मेहनत करते मी आणि हे चॅलेंज मी एक्सेप्ट करते आहे। सो चला, उखाणे घ्यायला सुरुवात करते। मला माहिती आहे बऱ्याचशा लेडीज उखाणे ऐकण्यासाठी जरा आतुर झालेल्या आहे, आणि राधिकाताई सुद्धा आतुर झालेल्या आहे की मी कशा पद्धतीने उखाणे घेणार आहे। सो चला स्टार्ट करूया। सायंकाळच्या वेळी नमस्कार करते देवाला, सायंकाळच्या वेळी नमस्कार करते देवाला, दीपक रामांचे नाव घेते, लवकरच जोडीने येऊ केदारनाथ दर्शनाला, लवकरच जोडीने येऊ केदारनाथ दर्शनाला, दीन दुबळ्याचे गाराणे परमेश्वराने ऐकावे, दीन दुबळ्यांचे गाराणे परमेश्वराने ऐकावे, दीपक रावांचे नाव घेते, केदारनाथ दर्शन लवकर व्हावे, केदारनाथ दर्शन लवकर व्हावे, केदारनाथांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस, केदारनाथांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस, दीपक रावांसाठी केले होते मी नवस, दीपक रावांसाठी केले होते मी नवस। तर असे होते माझे उखाणे। आय होप राधिकाताई तुम्हाला आवडले असतील, आणि मी चॅलेंज पण तुमचं एक्सेप्ट केलेलं आहे। तर उखाणे आवडले असतील तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि राधिकाताईंचं चॅलेंज घ्यायला कोणीही विसरायचं नाहीये। सो चला, पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉग मध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।